जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या गणांची सोमवारी 13 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार। जिल्हा परिषदेच्या गटाचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत, तर पंचायत समितीच्या राजा शिव छत्रपती सभागृहात खेड तालुक्यातील 16 गणांसाठी आरक्षण निश्चित होणार। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील वाडा, वाशेरे, कडूस, तास, वापगाव, रेटोडी, पिंपळगाव तर्फे खेड, मरकळ, मेदनकरवाडी, काळूस, पाईट, आंबेठाण, म्हाळुंगे, नाणेकरवाडी, कुरुळी आणि आळंदी ग्रामीण अशा 16 गणांसाठी दुपारी 12 वाजता आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित होणार। तहसीलदार प्रशांत बेडसे यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती। कोलकाता मेट्रोमध्ये तिकीट कलेक्टर आणि बँक ऑफ बडोदा या बँकेत शिपाई या पदावर 2 वेगवेगळ्या उमेदवारांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोघांची 15.5 लाखांची फसवणूक। 35 वर्षीय महिलेची आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद। महिलेच्या फिर्यादीवरून सातारा येथील 45 वर्षीय अनिल दत्तात्रय कचरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल। नोकरीबाबत फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यास रकमेची मागणी केली असता आरोपी कचरे याने महिलेला अर्वाच्य भाषेत शिवेगाळी करत दिली, जीवे मारण्याची धमकी। मध्यधुंद मोटार चालकाकडून अपघातानंतर चाकण वाहतूक विभागाच्या ठाणे अंमलदार कक्षात राडा। पोलीस हवालदाराला शिवीगाळ आणि मारहाण। चौकीतील ठाणे अंमलदार कक्षात जाऊन मोबाईल, लॅपटॉप जमिनीवर आपटले। मध्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणारा नाशिक येथील मोटार चालक गणेश जयवंत कवडे वय 46 याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। मोकल येथील अतुल जयवंत राऊत यांच्या गोठ्यातील 8 शेळ्या दगावल्या। खेड पशुवैद्यकीय विभागाकडून तपासणीनंतर देण्यात आलेल्या व्हॅक्सिनमुळे शेळ्यांचा मृत्यू झाल्याचा शेतकऱ्यांनी व्यक्त केला संशय। संशयास्पद मृत्यूनंतर विच्छेदन अहवाल तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे। अंतिम अहवालानंतर शेळ्यांच्या मृत्यूचे कारण होणार स्पष्ट। शेतकऱ्याने केलेला आरोप पशुवैद्यकीय विभागाने तपशील फेटाळले। शून्य ते 5 वयोगटातील बालकांना पल्स पोलिओ लसीकरण मोहीम। खेड तालुक्यातील 11 आरोग्य केंद्रांतर्गत 390 बूथवर 60,385 बालकांना रविवारी पोलिओ लसीकरण। दिवसभरात 94% लसीकरण। उर्वरित बालकांना होम टू होम लसीकरण करण्यात येणार। तालुका आरोग्य अधिकारी विलास माने यांची माहिती। पाईट आरोग्य केंद्रावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयसिंग दरेकर यांनी आरोग्य केंद्रात आलेल्या बालकांना दिली पोलिओची लस। ज्ञानेश्वर जाधव यांच्या माध्यमातून तयार झालेल्या हस्तलिखित ज्ञानेश्वरी ग्रंथाचे प्रकाशन सत्कार समारंभ। आळंदी देवाचे येथील श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन स्थानकात ओळख ज्ञानेश्वरी परिवाराच्या वतीने कार्यक्रम। यावेळी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, अर्जुन मेदनकर, बाबासाहेब गवारे, ज्ञानेश्वर दिघे, नंदकुमार वडगावकर, विश्वंभर पाटील, धनाजी काळे, अरुण कुरे आदींची उपस्थिती।